रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 7. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधा कर्मसंग्रह. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तिन्ही कर्माचे प्रेरक आहेत. अर्थात या तिन्हींच्या संयोगाने कर्मात प्रवृत्त होण्याची इच्छा निर्माण होते आणि कर्ता, कारण आणि क्रिया असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. या तिन्हींच्या संयोगाने कर्म घडत असते. जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माचे निसंदेह प्रवृत्ती जाण. आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आईके धनंजया करू रूप. तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्राधिके पाचे धावोनी विषय पद्माचे फेडित मढ. की जीवन रूपाचे वारूप लाणे घेऊनी इंद्रियांची के काणे विषय देशींचे नागवणे आणीत जे. हे असो इही इंद्रियी रहाटे जे सुख दुःखेसी जीवा भेटे ते सुषुप्ती काली उहटे जेथ ज्ञान. तया जीवा नाव ज्ञाता आणि जे हे सांगितले आता ते जेथ पंडुसुता ज्ञान जाण. जे अविद्येची पोटी उपजत खेओ किरीटी आपण या ते वाटी ती ठाई. आपुलिये धावे पुढा घालुनी ज्ञेयाचा गुंढा उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते. मग ज्ञातया ज्ञेया दोघा तो नांदणुकेचा बगा माझी झालेनी पैगा वाहे जेणे. ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकाळ पदार्थांत नाव सुतसे जे. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत आहे आणि यापासूनच कर्माची प्रवृत्ती होते. हे अर्जुना, आता याच त्रिपुटीची वेगवेगळी स्वरूपे स्पष्ट करून सांगतो, ती एकाग्रतेने श्रवण कर. तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्राधिक 5 इंद्रियरूपी किरणे वृत्तीच्या रूपाने देहाच्या बाहेर धावतात आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषय कमळाच्या पाकळ्या विकसित करतात. जीवरूपी राजाचे इंद्रियरूपी लुटारू, खोगीर व लगाम नसलेल्या मनाच्या संकल्परूपी घोड्यावर बसतात व पंचविषयरूपी देशात घुसून सुखदुःख रूपी संपत्तीची लूट जीवरूपी राजापर्यंत आणतात. हे ज्ञान इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालविते व जे ज्ञान जीवाला सुखदुःखे अनुभवास लावते व ज्ञान सुषुप्तीच्या कालामध्ये जेथे लीन होऊन राहते त्या जीवाला ज्ञाता हे नाव आहे. आणि जे आता सांगितले त्याला ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, अविद्येच्या पोटी जन्मल्याबरोबर जे ज्ञान स्वतःला अंतःकरण, वृत्ती आणि विषय या 3 ठिकाणी विभागून घेते. आपल्या धावण्याच्या पुढे शब्दादी ज्ञेयांच्या दगडांचा बाद घालून ते आपल्या मागच्या बाजूस ज्ञातृत्वाची भिंत उभारीत असते. जे ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यामध्ये असल्यामुळे ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार सुरू असतो. ज्ञेयाची सीमा प्राप्त करून ज्याची पुढे जाण्याची धाव थांबते आणि जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते ते गा सामान्य ज्ञान या बोला नाही आन. ज्ञेयाचेही चिन्ह ऐक आता तरी शब्दस्पर्शू
रूपगंधरसू हा पंचविध भासू ज्ञेयाचा तो. जैसे एकेची च्युत फळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे. तैसे ज्ञेय तरी एक सरे परिज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पांचे झाले. आणि समुद्री ओघाचे जाणे सरेला आणि पासी धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी. तैसे इंद्रियाच्या वाहवटी धावत या ज्ञानाचे थठी होय ते गा किरीटी विषय ज्ञेय. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेया तिही रूप केले धनंजया. हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. ज्ञान मोटके ज्ञातया दाविना जव धनंजया. तव स्वीकारा की त्यजावया प्रवर्तेची तो. परिमीना ते देखोनी बकू जैसा निधाना ते रंकू. का श्री देखोनी कामुकू प्रवृत्ती धरी. जैसे खाला राधावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी. नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. अगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणुसी. वराताला विजती आकाशी यागांची या. पै पारिवा जैसा किरीटी चढला नभाची पोटी. पारवी देखोनी लोटी अंगची सगळे. हे ना घन गर्जना सरिसा मयूर वांडे आकाशा. ज्ञाता ज्ञेया देखोनी तैसा धावची घे. ते सामान्य वृत्ती ज्ञान होय यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती श्रवण कर. तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे ज्ञेयाचे 5 प्रकारचे मिथ्या रूप आहे. जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर तो 5 इंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारचा भासतो. म्हणजे शब्दाने कानास समजतो, रसाने जिभेला जाणता येतो, रंगाने डोळ्यास दिसतो, गंधाने नाकाला समजतो आणि स्पर्शाने तो त्वचेस जाणवतो. तसे ज्ञेय हे एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्याच विषयी वेगवेगळे ज्ञान निर्माण होते. म्हणून ते ज्ञेय स्पर्श शब्द रूप रस गंध अशा 5 प्रकारचे झाले आहे. सागरास मिळाल्यानंतर नदीचा ओघ संपतो. मुक्कामास पोचल्यावर चालणे थांबते आणि कणसे आल्यावर पिकांची वाढ खुंटते. अर्जुना, त्याप्रमाणे इंद्रियांच्या प्रवाहाने धावत जाणारे वृत्तीज्ञान जेथे संपते तो विषय म्हणजे ज्ञेय होय. धनंजया, याप्रमाणे ज्ञाता ज्ञान व ज्ञेय याची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी सर्व कर्मांच्या प्रेरणेचे कारण आहे हे तू जाण. कारण शब्दादी 5 विषय हेच ज्ञेय होय. ते ज्ञानाला प्रिय किंवा अप्रिय या दोन्हींपैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असते. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला जो विषय दाखवितो तोच ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार करतो अथवा अप्रिय असल्यास त्याचा त्याग करण्यास प्रवृत्त होतो. माशाला पाहताच बगळा जसा त्याला धरावयास धावतो अथवा संपत्तीचा ठेवा पाहून दरिद्री माणूस जसा वेगाने झडप घालतो किंवा सुंदर स्त्रीला पाहून कामुक मनुष्य जसा तिच्या मागे धावतो अथवा पाणी जसे उताराकडे धावते, भ्रमर जसे फुलांच्या सुगंधाकडे आकर्षित होतात, धार काढण्याच्या वेळेस वासरू जसे गायीकडे धावते, स्वर्गातील उर्वशीच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून कामुक लोक जसे स्वर्गातील उपभोग प्राप्त व्हावेत म्हणून अनेक प्रकारचे यज्ञयाग करतात. पारवा आकाशात उंच उडत असताना पारवीला जमिनीवर पाहताच
त्वरेने जसा जमिनीवर येतो, मेघांची गर्जना ऐकल्याबरोबर मोर जसा आकाशाकडे उंच उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ज्ञेयाला पाहून ज्ञाता म्हणजे जीव तिकडे धाव घेत असतो. म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध गा पंडुसुता, होयची कर्मा समजता प्रवृत्ती येथ. परी तेची ज्ञेय विपाये, जरी ज्ञातया ते प्रिय होये, तरी भोगावया न साहे क्षणही विलंबू. ना तरी अवचटे तेची विरुद्ध होऊनी भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. व्याळा काहारा वरपडा झाले या नरा, हरिखू आणि दरारा सरिसाची उठी. तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखिले ज्ञातया होये, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापारती. तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा, रथू सांडुनी पायांचा होय जैसा. तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसी ये दशे, जेविते बैसले जैसे रंधन करू. का भवरेची केला मळा, वर कलूची जाला अंकसळा, नाना देऊरी गाला देऊळाची या कामा. तैसा ज्ञेयाची या हावा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहटवी तेथ पांडवा करता होय. आणि आपण होऊनी करता ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. ऐसा ज्ञानाची निजगती, पालटू पडे गा सुमती. नेत्राची शोभा राती पालटे जैसी, का दृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीच्या विलासू. पौर्णिमेशी तांशू पालटे जैसा, तैसा चाळिता करणे वेष्टी जे करतेपणे, ते तिची तिये लक्षणे ऐक आता. म्हणून अर्जुना, ज्ञात ज्ञेय व ज्ञाता हे तीनही सर्व कर्मांच्या प्रवृत्तीला कारणीभूत आहेत. आणि कदाचित तेच ज्ञेय ज्ञात्याला जर अतिशय प्रिय वाटले, तर मग ते भोगण्याविषयी त्याला क्षणाचाही विलंब चालत नाही. अथवा कदाचित तोच विषय जर नावडता असेल, तर त्याचा त्याग करण्याविषयी त्याला एक एक क्षण युगाप्रमाणे वाटतो. सर्प हा लांबून पाहिला तर नीलमण्यांचा हार आहे या विचाराने हर्ष होतो, आणि जवळ जाऊन त्याला हात लावता क्षणी सर्प आहे असे लक्षात आले तर ताबडतोब भीती निर्माण होते. त्याप्रमाणे ज्ञात्याला प्रिय व अप्रिय हे दोन विषय पाहिल्यानंतर हर्ष किंवा दुःख होते, आणि मग तो त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याच्या क्रियेकडे प्रवृत्त होत असतो. जो कुस्तीवीर समोर दुसरा मल्ल पाहिल्याबरोबर तो जरी सर्व सैन्याचा अधिपती असला तरी स्वस्थानावरून खाली उतरून जमिनीवर कुस्ती खेळण्यास उभा राहतो, तसा जो ज्ञाता म्हणून असतो तो विषयाने आसक्त झाला म्हणजे आपणास करता असे म्हणवितो. ज्याप्रमाणे पानावर आयते भोजन करणाऱ्या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे, अथवा भ्रमरांनीच फुलांच्या सुगंधाकरिता बाग निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, अथवा सोन्याची परीक्षा करणारा सराफ जसा कसोटीचा दगड व्हावा, किंवा देवांनीच देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे, तसे विषयांच्या अभिलाषेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवितो तेथे अर्जुना त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. आणि ज्ञाता आपण कर्ता होऊन जेव्हा ज्ञानाला साधनपणा आणतो तेव्हा साहजिकच ज्ञेय हे कार्य म्हणजे क्रियेचे फळ होत असते. हे सुबुद्धी अर्जुना, ज्ञानाच्या त्रिपुटीला अशा रीतीने पालट पडतो. जसे डोळ्यांची दिवसा असणारी शोभा रात्री जशी बदलते, म्हणजे दृष्टी जशी मंद होते,
किंवा प्रारब्ध प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचा थाटमाट जसा बदलून जातो आणि गरिबी येते, पौर्णिमा झाल्यावर चंद्र एकेका कलेने कमी होत जातो, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड ज्यावेळी पुरविले जातात त्यावेळी ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुंतून जातो. त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो, तरी ती श्रवण कर. तरी बुद्धी आणि मन, चित्त, अहंकारहन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. बाह्य त्वचा श्रवण, चक्षुरसना घ्राण हे पंचविध जाण इंद्रियगा. तेथ आंतुले तव करणे, करता कर्तव्या घे उमाणे. मग तै जरी जाणे सुखा येते, तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दाही. उठवणी लवलाही व्यापारासू ये, मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू. जव कर्तव्याचा लाभू हातासी ये, नाते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे. तो लावी त्याग मुखे तिये दाही, मग फिटे दुःखाचा ठाओ तव रहाटवी रात्री दिवो. विकणू वाते काराओ जया परी, तैसेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी. ज्ञातया ते अवधारी करता म्हणिपे, आणि कर्तयाच्या सर्व कर्मी आहुतांची या परीक्षमी. म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणो, आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी. तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ. सोनाराची या बुद्धी लेणे, व्यापे चंद्र करी चांदिणे. का व्यापे विल्हाळपणे वेली जैसी. नाना प्रभा व्यापे प्रकाशू, गोडिया इक्षुरसू. हे असो अवकाशू आकाशी जैसा. तैसे कर्तयाची या क्रिया व्यापले जे धनंजया. ते कर्म का बोलावयान नाही. एवं कर्म करता करण, ययाती हिंचे लक्षण. सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय, हे कर्माचे प्रवृत्तीत्रय. तैसेची करता करण कार्य हा कर्म संचयोगा. वनी ठेविला असे धुमू, आथी बीजी जेवी द्रुमू. कामनी जोडे कामू सदा जैसा. तैसा करता क्रिया करणी, कर्माचे आहे चिंतवणी. सोने जैसे खाणी सुवर्णाची ये. म्हणून हे कार्य मी करता, ऐसे आथी जेथ पंडुसुता. तेथ आत्मा दूरी समजता क्रियांपासी. या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती. आता असो हे किती जाणीतासी तू. तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार ही अंतःकरणाची 4 चिन्हे आहेत, म्हणजे अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत. अंतःकरणाच्या बाहेर त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक ही 5 प्रकारची ज्ञानजनक इंद्रिय आहेत, हे तू जाणून घे. त्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीमुळे जीवास कर्म करण्याचे स्फुरण प्राप्त होते. ते कर्म करणे आपणास सुखकारक होईल असे जर त्याला वाटले तर अंतःकरणाच्या बाहेरची चक्षुरादी 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये आहेत, त्यांना जागृत करून ताबडतोब तो जीव क्रियेकडे प्रवृत्त करतो आणि मग कर्माचे फळ हाती येईपर्यंत त्या इंद्रिय समुदायाकडून खूप कष्ट करवून घेतो. अथवा त्या कर्मापासून जर दुःख होईल असे वाटले तर त्या कर्माचा त्याग करण्यासाठी तो 10ही इंद्रियांचा उपयोग करतो.
ज्याप्रमाणे राजा शेतसारा न देणाऱ्या शेतकऱ्यास रात्रंदिवस राबवितो, त्याप्रमाणे तो दुःख पूर्णपणे नाहीसे होईपर्यंत इंद्रियांना रात्रंदिवस राबवितो. त्याप्रमाणे त्याग अथवा स्वीकार याविषयी इंद्रियांचे जोखड मानेवर वाहत असताना त्या ज्ञात्यालाच कर्ता असे म्हणतात, हे तू लक्षात ठेव. आणि कर्त्याने प्रारंभ केलेली सर्व कर्मे करण्याविषयी इंद्रिये ही अवताप्रमाणे शक्तिशाली आहेत, म्हणून आम्ही इंद्रियांना करणे असे म्हणतो. आणि हे करण्यासाठी कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो त्यांनी जे व्यापिले जाते त्यास या जगात कर्म असे म्हणतो. सोनाराच्या बुद्धीने अलंकार जसे व्यापलेले असतात आणि चंद्राच्या किरणांनी चांदणे जसे व्यापले जाते, अथवा सौंदर्य शक्तीच्या विस्ताराने वेली जशा व्यापल्या जातात, अथवा सूर्यराजाच्या प्रभेने सूर्यप्रकाश जसा व्यापला जातो, अथवा गोडीने उसाचा रस जसा व्यापला जातो, आकाशाने पोकळी जशी व्यापली जाते. आता हे दृष्टांत पुरे. अर्जुना, याप्रमाणे कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय, यामध्ये काहीही शंका नाही. याप्रमाणे बुद्धिवान लोकांत शिरोमणी असलेल्या अर्जुना, कर्ता, कर्म आणि करण या तिन्हींची लक्षणे तुला सांगितली. यामध्ये ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे 3 कर्माचे प्रवर्तक आहेत आणि कर्ता, करण व कार्य हे 3 कर्मसंचय आहेत. अग्नीच्या ठिकाणी धूर ठेवलेलाच असतो, बीजामध्ये वृक्ष लपलेलाच असतो, अथवा मनात जशी सर्व काळ इच्छा जागृत असते, सोने ज्याप्रमाणे खाणीत असते, तशी कर्ता, क्रिया व करणे म्हणजे इंद्रिये ही त्रिपुटी कर्माचे उत्पत्ती स्थान आहे. म्हणून हे कर्म, त्याचे हे फळ, तसेच मी त्या कर्माचा कर्ता आहे हा प्रकार जेथे आहे तेथे सर्व प्रकारच्या क्रियांपासून आत्मा हा अगदी दूर असतो. हे सद्बुद्धीधारक अर्जुना, आत्मा हा सर्वापेक्षा वेगळा आहे हे तुला पुन्हा पुन्हा काय सांगावे, कारण हे तू जाणतोसच. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञान, कर्म व कर्ता हे सात्विक, राजस, तामस गुणभेदाने 3 प्रकारचे आहेत असे सांख्यशास्त्रात सांगितले आहे, तेही तू श्रवण कर. परी सांगितले जे ज्ञान कर्म करता न, ते तिन्ही तेही ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जो नये धनंजया. जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. ते सात्विक ठाऊवे होई तो गुणभेदू सांगो पाहे. जो सांख्यशास्त्री आहे उवाईला. जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र. ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे. की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिवो रजनी. तिये निवडिता त्रिभुवानी मार्तंडू जे. जेथ पारा मोहराशी तत्वाच्या मापी 24. उमाणा घेऊनी परीशी सुरवाडी जे. अर्जुना ते सांख्यशास्त्र पढे जयाचे स्तोत्र. ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. जे आपुले नियांगिके त्रिविधपणाचे नियांके. दृश्य जात तितुके अंकित केले. एवं सत्व रजतमा तिहींची एवढी असे महिमा. जे त्रैविध्यादि ब्रह्मांती कृमी. परिविश्वींची आघवी मांदी
जेणे भेदले गुणभेदी, पडिली ते तव आदी ज्ञान सांगो. जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेही चोख सुजे. तैसे ज्ञाने शुद्धेलाही जे, सर्वही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान, आता सांगो दे अवधान. कैवल्य गुण निधान, श्रीकृष्ण म्हणे. पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले आहे, ती तिन्ही 3 गुणांची वेगवेगळी आहेत. म्हणून अर्जुना, केवळ ज्ञान, कर्म व कर्ता यांवर विश्वास ठेवू नकोस. कारण राजस व तामस हे 2 गुण केवळ बांधणारे आहेत व सात्विक गुण बंधनातून सोडविण्यास समर्थ आहे. सात्विक गुण प्रकार तुला माहीत व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्टपणे प्रगट केलेले आहेत ते तुला सांगत आहे. हे सांख्यशास्त्र विचाररूपी क्षीरसागर आहे. आत्मबोधरूपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्र आहे आणि ज्ञान उत्पन्न करणाऱ्या न्यायादी शास्त्रांचा राजा आहे. प्रकृती व पुरुष ही जणू एकमेकांत मिसळलेली दिवस रात्र आहे. यांना वेगवेगळे करून दाखविणारे जे सांख्यशास्त्र ते या 3ही लोकांमध्ये जणू सूर्यच आहे. अशा सांख्यशास्त्राच्या ज्ञानरूप प्रकाशाने अज्ञानाच्या राशी असलेल्या अमर्याद प्रपंचाचे प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि मन या 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून म्हणजे त्यांचा निराश करून परमात्म्यासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदाचे वर्णन करते त्या गुणभेदाचा असा प्रवास आहे. ज्या त्रिगुणांनी आपल्या स्वाभाविक 3पणाच्या संख्येने विश्वातील सर्व दृश्यांना मोजले आहे, या विश्वातील सर्व पदार्थ सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे केले आहेत. याप्रमाणे सात्विक, राजस, तामस या तिन्हींचा एवढा महिमा आहे की या 3 गुणांनी ब्रह्मदेवापासून शेवट कृमीकीटकांपर्यंत जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांचे 3 प्रकार केले आहेत. परंतु ज्या ज्ञानाच्या भेदामुळे विश्वातील सर्व समुदाय 3 गुणांच्या भेदात सापडलेला आहे ते ज्ञान प्रारंभी तुला सांगतो. कारण आपली दृष्टी शुद्ध झाली म्हणजे कोणत्याही पदार्थांचे शुद्ध स्वरूप समजते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले म्हणजे सर्व पदार्थांचे शुद्ध स्वरूप कळू लागते. म्हणून सात्विक ज्ञान तुला आता सांगतो, तरी एकाग्रतेने तू श्रवण कर, असे कैवल्य गुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणतात. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते, अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. ज्या ज्ञानाने मनुष्य भिन्न भिन्न सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी परमात्मा भाव समभावनेने स्थित पाहतो ते ज्ञान तू सात्विक समज. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे, जयाच्या उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेणी जती सागरे, का कवळिलिया न धरे आत्मच्छाया. तया परिचया ज्ञाना, शिवाही तृणावसाना. या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती, जैसे हाते चित्र पाहता, होय पाणीये मीठ धुता. काचे ओनी स्वप्ना येता, जैसे होय तैसे ज्ञाने जेणे. करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणता ना जाणणे जाणावे उरे. पैसोने आटुनी लेणी, न काढिती आपुलिया आयणी. का तरंग न घेपती पाणी, गाळुनी जैसे.
तैसी जया ज्ञानाची या हाता, न लगेची दृश्य कथा, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा. आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पाहातेची कारिगे पुढे, तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन, हे असो ऐकचिन्ह राजसाचे. तर अर्जुना, ते ज्ञान खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान आहे की ज्याचा उदय झाल्याबरोबर ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. ज्याप्रमाणे सूर्य कधीही अंधाराला पाहू शकत नाही अथवा समुद्राला जशी नद्यांची ओळख देखील नसते, अथवा आपल्या परछायेला आपण धरू लागलो तर ती सापडू शकत नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तो अखेर तृणापर्यंत ती वेगवेगळी भिन्न भिन्न दिसत नाहीत. ज्याप्रमाणे पाटीवर काढलेले चित्र हाताने फिरवून पाहिले असता चित्रच पुसले जाते, पाण्याने मीठ धुतले असता मीठ राहत नाही, जागृत होऊन स्वप्नाकडे पाहिले असता ते स्वप्नच दिसत नाही, त्याप्रमाणे त्या ज्ञानाने विषय पाहू गेले असता ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटीच नाहीशी होते. ज्याप्रमाणे बुद्धिमान लोक दागिने आटवून सोने काढत नाहीत, कारण दागिन्यांच्या रूपाने ते सोनेच असते हे ते जाणतात, अथवा लाटा गाळून पाणी घेत नाहीत, कारण लाटांच्या रूपाने पाणीच आहे हे ते जाणतात. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही, ते ज्ञान सात्विक आहे असे सर्व प्रकारे जाण. आरसा पाहू लागलो असता जसे पाहणाऱ्याचे प्रतिबिंब त्यात दिसते, तसे ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूचे ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो, असे तेच ज्ञान सात्विक होय, जे मोक्षरूपी लक्ष्मीचे मंदिर आहे. असे आता राजस ज्ञानाचे लक्षण एकाग्रतेने ऐक. पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान् पृथग्विधान्, वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. आणि जे ज्ञान अर्थात ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारांचे विविध भाव पृथक पृथक जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. तरी पार्थापर्येस ते ज्ञान गा राजस, जे भेदाची कांस धरुनी चाले, विचित्रता भूतांची या आपण आतोनी ठिकरिया, बहुचकै ज्ञातया आणिली जेणे. जैसे साचा रूपाड घालुनी विसरांचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओपी निद्रा. तैसे स्वज्ञानाची पवळी बाहेरी मिथ्या मोहाचे खळी, ती अवस्थांची वह्याळी दावी जे जीवा. अलंकारपणे झाकले बाळका सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुढा, वन्ही झाला कानडा दीपत्वासाठी. का वस्त्रपणाचे निआरोपे मूर्खा प्रति तंतु हारपे, नाना मुग्धा पटु लोपे दाऊनी चित्र. तैसी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. मग इंधनी भेदला अनळू फुलावरी परिमळू, काजळ भेदे शकळू चंदू जैसा. तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोनी लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. आता तामसाचे हि लिंग
सांगेन ते ओळख चांग, डावलावया मातंग सदन जैसे. तर अर्जुना ऐक, जे ज्ञान द्वैताचा आधार धरून चालते ते ज्ञान राजस होय. भूतमात्रांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः भेदाच्या स्वरूपाला प्राप्त होऊन ज्या ज्ञानाने ज्ञाता जीवाला खूपच भ्रमिष्टपणा आणलेला असतो, ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विस्मरणाचे दार लावून झोप ही स्वप्नाचे कष्टमय ओझे डोक्यावर ठेवत असते, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर मायेचा पसारा घालून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांचा खेळ क्रमाने दाखवित असते. अलंकाराच्या रूपाने असणारे सोने जसे लहान मुलांना सोने वाटत नाही, त्याप्रमाणे राजस ज्ञानाने जगातील नामरूपांचा म्हणजे द्वैताचा अनुभव येतो, पण त्याला अधिष्ठान असणाऱ्या अद्वैत ब्रह्माचा अनुभव येत नाही. मातीपासून केलेली मडकी व गाडगी अज्ञानी माणसाला दाखविली असता त्याला मूळ मातीची ओळख राहत नाही, अथवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख राहत नाही. अज्ञानी माणसाला वस्त्र दाखविले असता तंतूची ओळख पटत नाही, अथवा पडद्यावरील चित्रे दाखविली असता त्याला मूळ पडद्याची ओळख नसते. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विविध प्रकारच्या भूतमात्रांचे आकार जाणून ब्रह्म सर्वत्र समप्रमाणात एकच आहे ही भावना नष्ट होऊन गेलेली असते. लाकडे प्रज्वलित केल्यावर त्याच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा भासतो, अथवा अनेक फुलांच्या योगाने सुगंध जसा भिन्न भिन्न होतो, किंवा चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यावर पाणी हलल्यामुळे चंद्राचे तुकडे झाले आहेत असे भासते. त्याप्रमाणे पदार्थाचे अनेक प्रकार जाणून जे लहान थोर आकार बनले आहेत असे वाटते ते राजस ज्ञान होय. गावाबाहेर वस्ती करण्यास अयोग्य आहे असे वाटसरू सांगावे लागते, त्याप्रमाणे त्याग करण्याकरिता तामस ज्ञानाची लक्षणे सांगतो, तीही योग्य प्रकारे समजून घे.